तर मग आता माझा प्रश्न मुळात तो आहे की निश्चितच की या वेळेला ज्या मतदारसंघामधनं तुम्ही आता लोकसभेला जालना लोकसभा मतदारसंघ, विधानसभेला फुलंब्री विधानसभा मतदारसंघ आणि आताचे जे विद्यमान फुलंब्रीचे आमदार आहेत किंवा जालन्याचे खासदार आहेत, यांना कुठेतरी धोका वाटत होता का की मंगेश साबळे या वेळेस जर का जिल्हा परिषदेला निवडून आला की पुढे आपल्याला लोकसभेला हा जड जाणार आणि पुढे विधानसभेला देखील हा आपल्याला जड जाऊ शकतो? नक्कीच धोका वाटत होता, म्हणून एवढे प्रयत्न केले. जी युतीची बैठक चालू होती, युतीच्या बैठकीमध्ये सन्माननीय जे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी देखील सांगितलं त्या आमदारांना की बाबा मंगेशच्या नावाला विरोध करण्याला काही हरकत नाही, तो चांगला पोरगा आहे. पण त्यांनी मला सांगणाऱ्यांनी सांगितलं की ती ऐकतच नव्हती ती बाई. नाही सगळे सीटं गेले, चाल साबळेचं गेलं नाही पाहिजे, ओढत बाजार जाऊ देणार नाही, एवढी ताकद त्यांनी लावून टाकली आणि ती युती तोडली. मला त्याचं काही नाही, कारण मी विरोधातच होतो, मी सेक्युलर विचाराचा अगोदरच होतो. या सत्तेच्या वाभाडी काढून या ठिकाणी इथपर्यंत मी आलेलो होतो, मला त्याचं काहीच वाईट वाटलं नाही. पण त्याचे जे परिणाम झाले ते वाईट झाले. त्याचे जे परिणाम झाले ते माझ्या निर्णयावर घात करणारे झाले. भावनिक वातावरण त्या गावचं बनलं, त्यांनी शब्द दिला आणि हे सगळं घडून आलं. बरं, आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची रचना जर आपण पाहिली आणि या मतदारसंघाच्या आजूबाजूचे जे काही शहरं आहेत, मग छत्रपती संभाजीनगरचाच खूप मोठा भाग फुलंब्रीमध्ये येतो. तर या सगळ्या जिल्हा परिषद सर्कल्समध्ये भाजपचा वर्चस्व राहिलेला हे आता निकालावरनं म्हणजे दिसून आलंय आपल्याला. तर हा वर्चस्व पाहता जो एक विरोधी गट आहे किंवा ज्यांना ठरवून पाडण्यात आलेलं आहे किंवा ज्यांचे तिकीटं ऐन टायमावर बदलण्यात आले आहेत किंवा ज्यांना जो अपेक्षित स्कोप होता भाजपकडनं तो बऱ्याच अंशी दिला गेलेला नाही. त्याचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर लाडसावंगी जिल्हा परिषद गटामध्ये तशीच परिस्थिती होती. त्यानंतर करमाड जिल्हा परिषद गटामध्ये बऱ्यापैकी तशी परिस्थिती होती. त्यानंतर आडगाव जिल्हा परिषद गटात तशीच परिस्थिती बघायला मिळाली. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची फळी ही आगामी काळात विधानसभेच्या वेळेस उपद्रवी मूल्य सिद्ध करेल असं वाटत नाही का तुम्हाला? काय वाटतं या विषयाकडे कसं बघता तुम्ही? नाही, याच्यामध्ये जे सन्माननीय राज्यपाल बागडे नाना आहेत त्यांचे जे कार्य होते ते संपवण्याचं काम या विद्यमान आमदारांनी केलं. येस, एक्झॅक्टली. माझं उदाहरण माझ्या सर्कलमध्ये देखील झालं. माझ्या सर्कलचे जे उमेदवार होते जिल्हा परिषदचे सर्जेराव पाटील मेटे म्हणून बागडे नानांचे कार्यकर्ते होते आणि जे आता जिल्हा परिषद सदस्य झाले ते या आमदारांचे कार्यकर्ते. त्यांचे 2 महिने भांडणं चालले की तिकीट द्यायचं कुणाला. तर तिथं देखील त्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करून या कार्यकर्त्याला तिकीट देऊन, इथं लाडसावंगीमध्ये त्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करून. पण बापूंनी हे पठाडे बापू आहेत, ते बापू आहे, त्यांनी बरोबर गेम या ठिकाणी फिरवला, सेट केला. त्याच्यात अजून जरा कच्चा असल्यामुळे मला तो गेम फिरवता आला नाही, पण ठीक आहे, अजून आता मी सोबत आहेच त्यांच्या, आता बघू काय होतं. निश्चितच. चळवळीतले बरेचसे लोक आता राजकारणात येतात. चळवळीतल्या लोकांना राजकारण किती डिफिकल्ट जातं, कारण तुम्ही चळवळीमधून येत आहे? मुळीच नाही, खूप सोपं जातं. चळवळीतल्या लोकांना राजकारणात फक्त पाया पडायचं काम असतं, काम सांगायचं काम नाही. माणसाकडे जायचं, बाबा नमस्कार, मी मंगेश साबळे बोलतो. अरे हा, तू मंगेश साबळे आहेस का? अरे तुला बघितलं नाही, हे एवढंच काफी असतं. मग तुला मतदान देणार मी. बाकी जे गणित आहे, बाकी जे गणित आहे चळवळीत आता ते डिपेंड करतं. मी माझा एकही असा राजकीय नेता सोडला नव्हता ज्याला मी त्याचे वाभाडे काढले नव्हते. आणि ते मला वाटतं ह्या निवडणुकीत प्रचंड जड गेला असेल तुम्हाला, कारण तुम्ही एका पक्षाकडून निवडणूक लढत होता. सत्तार साहेब देखील साहेब स्वतः बोलले की मेरे से भी अगर गलती हो गई तो मेरे को छोडेगा नाही बोले. त्याच टायटल वरती व्हिडिओ बनवला आम्ही पुढे. ते म्हणजे एवढं प्रचंड त्यांनी या ठिकाणी मी उत्पात त्यांचा हे करून ठेवला होता. पण राजकारणामध्ये राजकारण यालाच म्हणतात, तुम्हाला संबंध जोपासावे लागतात. बरोबर. पण तिथं जनतेचं नुकसान होतं. समाजकारण याला म्हणतात की तुम्ही जनतेचा संबंध जोपासतात, राजकारणाशी तुम्हाला घ्यायचं. पण राजकारणाचा आणि समाजकारणाचा ताळमेळ मला या ठिकाणी या निवडणुकीत बसवता आला नाही, किंवा जो बसला होता तो समोरच्यांनी बसू दिला नाही, असं कुठतरी चित्र दिसल्यामुळे, घडल्यामुळे हा माझा या ठिकाणी आज विजय थांबलेला. बरं, आता जो विजय थोडक्यात हुकलेला आहे